आम्ही सर्व भीमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी वारंवार चेअरमन साहेब, एमडी साहेब, कारखान्याचे व्यवस्थापन यांच्याशी चर्चा केली आणि कामगारांच्या थकीत वेतनासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन, तरी शासकीय पातळीवर आणि कारखान्याच्या व्यवस्थापनानं आमची दखल काही घेतली नाही। त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे। किती दिवसापासून तुमचा वेतन थकीत आहे आणि काय आश्वासन दिले कारखान्याने? 2018 सालापासून आमचं थकीत वेतन आहे। मग त्यात प्रायव्हेट फंडाची रक्कम आहे, ग्रॅज्युटी दिलेली नाही, नंतर थकीत 30 महिन्याच्या पगारी आहेत आणि नंतर रिटर्न अलाउन्स हंगामी कामगाराचा आहे। अशा पद्धतीनं बरीच येणे आमची कामगाराची थकीत आहेत।